दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दीपावलीची सुरुवात ही वसुबारसपासून सुरू होते. दीपावलीची सुरुवात वसुबारसपासून अगदी भाऊबीजपर्यंत आपण दीपावली साजरी करतो. आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजन कसे करावे, लक्ष्मीपूजना कधी करावे, कशा पद्धतीने करावे, लक्ष्मीपूजन करत असताना संकल्प कसा करावा, मांडणी कशी करावी, लक्ष्मीपूजन करत असताना कोणत्या मंत्रांचे जप करावा, याविषयी सर्व माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. 12 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मीपूजन साजरी करणार आहोत. लक्ष्मीपूजन हे अमावस्येला केले जाते. लक्ष्मीपूजन का करतो तर आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे ते जाऊन माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी, प्राप्त व्हावी, यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. लक्ष्मीपूजन कधी करावे? लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबरला सायंकाळी 5:30 नंतर, म्हणजेच जो आपला प्रदोष काळ आपण मानतो त्या काळामध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे. आता पाहूया आपल्याला लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करायची आहे. एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या. त्यावर आपल्याला स्वच्छ असं लाल वस्त्र घ्यायचे आहे. नवीन असेल तर अतिशय उत्तम. जवळ दोन्ही बाजूला समई लावायची आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. कलश घ्या. कलशामध्ये पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, आंब्याची 5 पाने किंवा विड्याची 5 पाने, एक नारळ आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आता मांडणी करताना मी तुम्हाला सांगते, आपण बसल्यानंतर आपल्या डाव्या हाताला आपली जो काही कलश आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आता कलश जेव्हा आपण स्थापन करणार आहोत त्या कलशावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि कुंकवाच्या साह्याने 5ही बाजूला रेषा ओढायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. भगवान विष्णूंचा फोटो, ज्यामध्ये माता लक्ष्मी विष्णूंचे पाय चेपत आहे, असा फोटो जर आपल्याकडे असेल तर तो मांडणीमध्ये आपल्याला अवश्य ठेवायचा आहे. हा फोटो का हवा तर जेव्हा भगवान विष्णूंची सेवा होते तेव्हा माता लक्ष्मी देखील त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. त्यामुळे हा फोटो जर तुमच्याकडे असेल तर अवश्य आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण कलश ठेवला आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला हा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवतेचा टाक किंवा फोटो आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या हाताला, उजव्या हाताला येईल. तर कुलदेवीचा जर टाक असेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या, त्याच्यावर उभ्या असा टाक ठेवा तांदळामध्ये, आणि जर फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवा. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण भगवान विष्णूंचा आणि लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे त्याच्याबरोबर समोर आपल्याला लक्ष्मीपूजन करत असताना कुबेरांची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ते जो फोटो आहे त्याच्याबरोबर समोर आपल्याला 2-2 विड्याची पाने घ्यायची आहेत आणि एकावर आपल्याला कुबेरांची स्थापना करायची आहे आणि एकावर आपल्याला लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. हे तुम्ही सुपारी स्वरूप देखील त्या पानांवर सुपारी ठेवू शकता, किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल आणि कुबेर यंत्र असेल तर ते 2 यंत्र त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत. आता हे 2 जे आपण पानं ठेवणार आहेत या पानावर आपल्याला लक्ष्मी प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे आणि कुबेरांचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. आता जी कोजागिरी पौर्णिमेला आपण वापरलेली आहे ती सुपारी या ठिकाणी आपण ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मी प्रतीक ज्या ठिकाणी आपण सुपारी ठेवल्या तिथं श्रीयंत्र ठेवा आणि कुबेर प्रतीक ज्या ठिकाणी सुपारी ठेवल्या त्या ठिकाणी कुबेर यंत्र ठेवा. आता कुलस्वामिनीच्या टाकाच्या बरोबर समोर आपल्याला लक्ष्मी मातेचा जर शिक्का चांदीचा असेल तुमच्याकडे तर तो ठेवायचा आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला 7 कवड्या ठेवायच्या आहेत. गणपती बाप्पांचा फोटो, माता लक्ष्मीचा फोटो आणि सरस्वतीचा फोटो, असे जे 3 देवता एकत्र असणारे जो फोटो मिळतो, ज्या ठिकाणी लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती ही तिन्ही देवांचा एकत्र एक आपल्याला फोटो मिळतो, तो जर असेल तर तो देखील ठेवा. आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गजलक्ष्मी असेल तर गजलक्ष्मी ठेवा.
आता या दिवशी आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीचे पूजन करायचे असते. माता लक्ष्मी म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मीपूजनसाठी केरसुणी आणतो. आता या केरसुणीची देखील आपल्याला या ठिकाणी पूजा करायची आहे लक्ष्मीपूजन दिवशी. तर तुम्ही काय करायचं आहे, गणपती बाप्पांची मूर्ती ठेवल्यानंतर गजलक्ष्मी ज्या ठिकाणी ठेवला आहे त्या ठिकाणी कुंकवाच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कापडावरतीच. आणि जी आपण केरसुणी आणली आहे ती केरसुणी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. त्याच्याच शेजारी जी आपली हिशोबाची वही असते, जी आपण शुभ लाभ लिहून त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. शुभ लाभ लिहिताना मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. वहीमध्ये शुभ लाभ देखील आपल्याला लिहिताना हे कुंकवाच्या साहाय्याने लिहायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला ही प्रथम मांडणी करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला प्रथम विनंती करायची आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, कोणतीही सेवा करण्यापूर्वी आपल्याला समई प्रज्वलित करायची आहे किंवा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर जर तुम्ही दिवा लावला असेल तर दिवा प्रज्वलित करा, समई लावला असेल तर दोन्ही बाजूच्या समई प्रज्वलित करा. आता केरसुणी कशी आणायची पहा. ज्या ठिकाणी आपली तुळस आहे त्या ठिकाणी आपल्याला आपली केरसुणी ठेवायची आहे. आणि जेव्हा आपण ही पूजा मांडणी करतो तेव्हा केरसुणी लक्ष्मीला आपण विनंती करायची हा आपल्या घरामध्ये येण्यासाठी. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन जी केरसुणी आहे तिला आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे. तुळशीपासून अगदी घरापर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढत केरसुणी आपल्या घरामध्ये आणायची आहे. यावेळेला तुम्ही नवार्णव मंत्राचे पठण करा किंवा माता लक्ष्मीचं नामस्मरण करा. ओम महालक्ष्मी नमः असा जरी मंत्र जप केला तरी काही हरकत नाही. ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढले आहे त्या ठिकाणी आपल्याला ही केरसुणी ठेवायची आहे. ही आपण जी काही पूजा मांडणी केली आहे, ह्या पूजा मांडणीनंतर सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचं आहे. आता आचमन कसं करायचं आहे, तर पिण्याचे पाणी एका ग्लासमध्ये घ्या आणि एक रिकामी प्लेट घ्या आणि चमच्याच्या साहाय्याने प्रत्येक 3 वेळा आपल्याला आचमन करायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. पहिल्यांदा पाणी घ्या, ओम केशवाय नमः. दुसऱ्यांदा पाणी घ्या, ओम माधवाय नमः. तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे, ओम नारायण नमः. असं म्हणत आपल्याला हे पाणी प्यायचं आहे. म्हणजे ही क्रिया आपल्याला 3 वेळा करायची आहे आणि 3ही वेळेस आपल्याला पाणी प्यायचं आहे. असे बोलत आपल्याला हे पाणी पिल्यानंतर 2 वेळा पाणी आपल्याला प्लेटमध्ये सोडायचं आहे. ओम विष्णू देवताय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणत आपल्याला पाणी तामणामध्ये, तुम्ही तामण घेतला तर तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये सोडायचं आहे. पण ही जी काही सेवा करणार आहोत ही माता लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत. तर यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कोणतीही सेवा आपण करत असताना त्याआधी आपल्याला संकल्प करायचा असतो. आता संकल्प कसा करायचा, तर 2 पळी किंवा मोठे 2 पळी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हातामध्ये, उजव्या हातामध्ये घ्या 2 पळी पाणी. त्यानंतर त्याच्यामध्ये फूल अक्षता टाकायचे आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना काय म्हणायचं आहे, सर्वप्रथम आपलं नाव घ्यायचं आहे. आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे. जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोला, चालेल. नाव घ्या, गोत्राचं नाव घ्या. त्यानंतर बोलायचं आहे, मी स्वामी सेवेकरी माझ्या कुटुंबातील कायिक, मानसिक, वाचिक दारिद्र्य निवारण होऊन स्थैर्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी तसेच गुरु, आई, माता, वडील यांची भक्ती, सेवा तसेच घरातील क्लेश, कलह निर्वाह होण्यासाठी, कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती दीपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन करत आहे. अंगभूत निर्विघ्नसाठी ही श्री गणेश, श्री कलश शुद्धीकरणासाठी दीपपूजन करत आहे असे बोलून आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे. आता एवढं नाही जमलं तर तुम्ही तुमचं नाव घ्या, त्यानंतर तुमचं गोत्राचं नाव घ्या. मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि मी या काही सेवा करत आहोत, या निर्विघ्न पार पडू दे. घरामधील प्रत्येकाला आरोग्य चांगलं दे, सर्वांचं मानसिकता चांगली राहू दे, घरातील सर्व एकोपाने टिकू द्यात, सर्वांमध्ये एकोपा राहू दे आणि या घरामध्ये ऐश्वर्य, सुख, समृद्धी लाभो असं जरी बोला तरी हरकत नाही. जशी तुमची इच्छा, तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. पण संकल्प असाच करायचा आहे. बोलून ते पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे.
आता हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, जे आचमनाचे पाणी आहे आणि ज्या ठिकाणी आपण संकल्प सोडला आहे, हे पाणी आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी वाहू शकता. आता त्यानंतर प्रथम येते, आपण जेव्हा पूजा करण्यास सुरुवात करतो तर सर्वप्रथम आपण आपल्या गणपती बाप्पांपासून सुरुवात करतो. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना पहिला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र जप करा किंवा ओम गण गणपते नमः असा मंत्र जप करा. तुमची इच्छा 11 वेळा करा, 21 वेळा करा. अशा केल्यानंतर आपल्याला जी काही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि ज्या ठिकाणी आपण गणपती स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे आहेत. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर येते आपली कुलदेवीची पूजा. कुलदेवीची पूजा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर कुलदेवीची जर पूजा करत असताना जर तुमच्याकडे देवीचा टाक असेल तर देवीचा टाक तामणामध्ये घ्या आणि टाकावर अभिषेक करताना नवार्णव मंत्राचे पठण करा किंवा दुर्गादेवीचे जे अष्टक नाव आहेत, महालक्ष्मी अष्टक, त्याचं तुम्ही नामस्मरण करू शकता. आता यावेळेला आपल्याला ध्यान मंत्र बोलायचा आहे. सर्व रूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभारिणी नवदेवी दुर्गा देवी नमस्तुते प्रार्थना. ही प्रार्थना आपल्याला टाकावर करायची आहे किंवा नवार्णव मंत्र बोला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. नवार्णव मंत्र बोलत तुम्ही अभिषेक करा. त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्या आणि ज्या ठिकाणी आपण तांदळामध्ये टाक ठेवला आहे त्या ठिकाणी ठेवून हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करा आणि ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडली आहे त्याच्याबरोबर मध्यभागी आपल्याला महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती, फोटो असेल तर फोटो आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर कुलदेवीची पूजा झाल्यानंतर आपल्याला महाराजांची पूजा करायची आहे. फोटो असेल तर फोटोला अष्टगंध, फूल अर्पण करा आणि जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर अवश्य अभिषेक करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत अभिषेक करा महाराजांची. त्यानंतर आपल्या महाराजांच्या फोटोला अष्टगंध वाहून फूल व्हायचं आहे. आता आपण ज्या ठिकाणी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवलं आहे, ज्यांनी यंत्र ठेवलं आहे त्यांनी यंत्राची पूजा करा. ज्यांनी सुपारी स्वरूप ठेवले आहे त्यांनी सुपारीची पूजा करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला श्रीयंत्र ज्या ठिकाणी स्वरूप मांडलं आहे सुपारी, तिला आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे आणि कुबेर यंत्रावर आपल्याला हळद अर्पण करायची आहे आणि अक्षदा वाहून आपल्याला फुले वाहायची आहेत. त्यांच्याच मागे आपण विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा जो काही फोटो ठेवला आहे त्याला हळद, कुंकू, फूल अर्पण करायचं आहे आणि यावेळेला ओम महालक्ष्मी विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय धीमही हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, फूल अर्पण करायचं आहे. विष्णूंना अष्टगंध व्हायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरातील जे काही पैसे आहेत किंवा जे काही आपले सोने दागिने आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे. त्याची पूजा झाल्यानंतर आपण लक्ष्मी स्वरूप या दिवशी अवश्य केरसुणीची आपण पूजा करतो, तर केरसुणीची पूजा करा. आपण वही ठेवली आहे ज्या ठिकाणी आपण शुभ लाभ लिहिलेले आहे त्या वहीची आपल्याला पूजा करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही या वहीवर 5 तुमच्या देवतेंची नावं लिहायला विसरू नका. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुलदेवी, कुलस्वामी, श्री स्वामी समर्थ, गणपती, सरस्वती, लक्ष्मी देवता अशी तुम्ही 5 देवतेंची नावं अवश्य त्या वहीमध्ये लिहा. त्यानंतर आपल्याला गजलक्ष्मी आपण ठेवली आहेत. जर गजलक्ष्मी नसेल तरी काही हरकत नाही, पण असेल तुम्ही गजलक्ष्मी ठेवलेली तर गजलक्ष्मीचा आपल्याला या ठिकाणी पूजन करायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला गणपतीची आणि लक्ष्मीची आणि सरस्वती जो फोटो आपण एकत्र ठेवला आहे, ज्या ठिकाणी माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आणि सरस्वती या तिन्हींचा एकत्र फोटो आहे त्याची पूजा करायची आहे. आणि त्या सर्व देवतांना आपल्याला लाह्यांचा आणि बत्तासेचा नैवेद्य दाखवायचा आहे. ही सर्व झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि आरतीच्या आधी आपल्याला सर्व एक त्या ठिकाणी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा आपण सेवा करणार आहोत तर या सेवेसाठी आपण एक दिवा त्या ठिकाणी अवश्य लावायचा आहे. त्यामध्ये तूप भरपूर घाला म्हणजे जेणेकरून दिवा
थोडा वेळ जास्त रात्रीपर्यंत जाऊ शकेल, 12-1पर्यंत दिवा राहील अशा पद्धतीने दिव्यामध्ये तूप घाला आणि तो दिवा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण सेवा करणार आहे त्या ठिकाणी दिवे लावून लख्ख प्रकाशात आपल्याला माता लक्ष्मीची अखंड सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही लक्ष्मीपूजनाची मांडणी करायची आहे. सेवा कशी करायची, सेवा कधी करायची आहेत, काय करायचे आहेत हे पुढील व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.